बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी मल्हार गाडा. प्रकरण 11. दिवाळी आली. मल्हार सुट्टीत घरी न जाता सरळ नाशिकला समीरकडे गेला. माईनं देवळ्यास मुलीसाठी आलेल्या आपला चुलत भाऊ संभाजी चव्हाणास घरी बोलावलं. सोबत गावातच राहणारी साक्षीही आली. नाना, पळशीच्या श्यामजी पवाराचे नातीचं स्थळ आलंय. मुलगी ही साक्षीसोबत शिकली आहे, म्हणून म्हटलं तुमचा सल्ला घ्यावा. पूनमचे फोटो दाखवत माई विचारू लागली. आत्या, पूनम एकदम हुशार व समंजस मुलगी आहे. काहीच पाहू नका, बिंदास होकार द्या, साक्षीनं आनंदानं सांगितलं. संभाजी चव्हाणानं फोटो पाहिला. त्याला मागचा काळ आठवला. मावस भाऊ गंगाधरराव नजरेसमोर आला. नाना, सांगा ना. माई, साक्षी बोलली ना. हवं तर मी आणखी तपास करतो व कळवतो. तोवर मुलीच पाहून या तुम्ही. संभाजी चव्हाण मनमाडला परतले. त्यांनी सर्वात आधी मावस भाऊस फोन घुमवला. राव, मी ऐकलंय ते खरं का? नाना, काय ऐकलंय? देवळ्याची आमची माई मुलासाठी तुझ्या शालकाची मुलगी करते. रावाच्या काळजात कळ उठली. मग नाना, तू काय सांगितलंस? अरे मी काय सांगू, आधी तुलाच विचारावंसं वाटलं मला. नाना, त्या म्हाताऱ्याच्या गोळ्या संपल्यानं हल्ली पट्ट्या चिकटायला लागल्यात. मग काय फिरत बसतं कुंडली घेत? अरे त्या पूनमशी आमच्या वेदांशी पक्क ठरलंय. तसं कळवतो त्या माईला. आणि हो, त्या पूनमच्या आईबाबत आजोबांबाबत पण कानात सांग त्यांना. असल्या गोष्टी माझ्याकडून त्यांच्याकडे जाण्यापेक्षा तुझ्याकडून गेलेल्या बऱ्या. त्यांना म्हणा कशाला उगाच फसता. हवं तर माझी गारगी देईन मी त्यांच्या मुलाला. राव, म्हणून तर मी आधी तुला फोन केला. आता कळवतो तसं माईला. नाना, समजून सांग माईला, माझं नाव न घेता. संभाजी नानानं रात्री निवांत फोन करू असं ठरवलं. पण कामाच्या व सणाच्या धांदलीत ते विसरलेच. तोवर माई आवा पळशीला निघाली. ते पळशीला पोचताच तात्याने त्यांचं आदरानं स्वागत केलं. आवाने पुन्हा पूनमला पाहिलं. पूनमला पाहताच त्यांना सून म्हणून ती आवडली. त्याचवेळी संभाजी नानास आठवण आली व त्यांनी माईस फोन लावला. माई, तुम्हास महत्त्वाचं सांगायचं आहे. नाना, बोला, काय सांगताय? माई, पूनमच्या स्थळाबाबत. नाना, आम्ही पळशीला चालू आहे आता, बोला. पळशी ऐकताच नानाने माईस आजूबाजूला कोण ऐकणार नाही अशा ठिकाणी यायला लावलं. माई, पूनमला नकार दिला तर बरं होईल. नाना, पण का? मुलगी डॉक्टर आहे व नाकी डोळीही सुंदर आहे. माई, पळशीकर पवारांना मुलीच्या आई आजोबाबाबत विचारा आधी, मग ठरवा, सांगत नानाने पूनमची आई कोण होती व आजोबा काय करायचे याबाबत ओझरती कल्पना दिली. नाना, मग आता? माई, त्यांना मुलीच्या आईचं कारण द्या. पूनमला नकार देत तुमचीच नात गार्गीस करतो हवं तर, असं सांगत तिथून निष्ठा. माई घरात गेले. घरात तर स्वयंपाकाची तयारी सुरू. अहो, ऐकलत का? आपल्याला लगेच निघायचं आहे. माई, असं कसं बरं? आम्ही जेवणाशिवाय तुम्हास कसं जाऊ देणार? तात्या आग्रहानं म्हणाले. तात्या, जेवण आत्ता नको, नंतर येऊ तेव्हा करू हवं तर. आबानेही कळणार की सुभद्रेस अचानक काय झालं. तात्याने पूनमला तयारी करायला लावली. तात्या, नको, आम्ही पाहिली मुलगी, पण आम्हास पूनमऐवजी गार्गी सून म्हणून हवी आहे. तात्याची पायाखालची जमीनच सरकली. अचानक नकाराचं कारण काय? तात्या कळवळले. माई, आपलं बोलणं तर पूनमबाबत झालं होतं ना. तात्या, पूनमबाबत तुम्ही बोलला असाल
पण आम्हाला पूनम नको आहे तर गार्गी हवी आहे. पूनम का नको आहे माई? तात्या संताप दाबत विचारते झाले. सुभद्रा, घरून कुणासाठी आलोय व इथं तू? अहो शांत राहा जरा, मी सांगेन नंतर तुम्हाला. माई पतीच्या कानात कुजबुजली. माई, पूनम का नको आहे? तात्या, पूनमच्या आईचं माहेर व कुळ सांगता का? तात्या एकदम थरथरले व खुर्चीवरच त्यांचं अंग ढिलं पडू लागलं. माई, पूनम पवारांची नात आहे आणि पळशीच्या पवारांना उभा जिल्हा ओळखतो. तात्या, मी वडिलांच्या कुळाविषयी विचारलंच नाही. आईचं कुळ व गाव विचारते मी. आणि नाही तरी आम्ही मोठ्या मनानं तरी तुमची दुसरी नात स्वीकारायला तयार आहोतच ना. मग माई, आई आजोबा जे स्वर्गाला गेलेत त्यांच्या कुळाचं काय घेऊन बसलात? माझी नात बावन कशी सोनं आहे ते पहा ना. नाहीतरी आम्ही तरी कुठं मल्हारची? तात्या, कशाला उगाच आपल्या जिभेचं वळण बिघडवत आहेत पुरे? पूनम मध्येच तात्याला आवरत म्हणाली. तात्या, आम्ही तुमची इज्जत करतो म्हणून गार्गीबाबत विचारतोय. कळवा तुमचं म्हणणं, आम्ही वाट पाहू. माई, गार्गी ही आमची नातच, ही नाही तर तीही देऊ. पण मल्हारच्या मर्जीचाही विचार करणार की नाही? तात्या, आमच्या घरात आमचा शब्द प्रमाण ठरतो. मल्हार आमच्या शब्दाबाहेर नाही. पूनमच्या काळजात सर्र होत कोणतरी उभा छेद घेतल्यागत झालं. सुभद्रा, तुझ्या मनात काय आहे माहीत नाही मला, पण का उगाच उमलत्या जीवाच्या कोमल भावनेचा खेळ करतेस? आबा कळवळून बोलले. शांत बसा, तुम्हाच नाही कळणार. आबा शांत झाले व निघाले. आबाने घरी पोचताच मंजूला गाठलं व हमसून हमसून रडू लागले. म्हणजे माझ्या मल्हारच्या जीवनाचं खोबरं होऊ पाहते ग. वाचव, तू तरी समजव तुझ्या आईला. मंजूनं आबा शांत करत सारं विचारलं. मंजू आईजवळ गेली. माई, का उगाच नकार देतेस ग? मल्हारला मुलगी पसंत असल्यावर? मला नाही पसंत, पण माई धीर गंभीरतेनं म्हणाल्या. का? ती डॉक्टर आहे, देखणी आहे आणि मल्हारला चांगली पत्नी मिळते म्हणून का? नाही, ती जातीची नाही म्हणून. आई, जात? कुठली जात घेऊन बसली तू? आणि त्याने तरी दादाची जात विचारली का तुला? तो त्यांचा दोष, पण मला तरी विचारायला हवी ना. अगं, पण त्या दोघांची मर्जी असल्यावर आडफाटा देणारी तू कोण? म्हणजे मी आई आहे त्याची. वा आई, हक्क दाखवताना तुला आईचं नातं आठवलं, पण त्या नात्याची ओल कधी दादास दिलीस का? अगं, त्या नात्याची माया मिळावी म्हणून माझा दादा होरपळत आलाय आणि अजूनही होरपळतोय. माझा दादा हक्काचं घर असताना अख्खी सुटी तोंड लपवत फिरतोय. का? तर पोटभर खायला मिळत नाही म्हणून नव्हे, तर सावत्र आईचा की आईचा दुस्वास टाळावा म्हणून तो कर्णिक मावशीत आई शोधतोय. आपल्या लहान्या बहिणीत आई शोधतोय. आई, माझा दादा परक्यांना आपली माणसं मानतो, पण त्या आपल्या माणसातही त्याला आपलं माणूस गवसतच नाही आणि मग तो भटकतच राहतो आपल्या माणसाच्या शोधात. त्यानं महत्प्रयासानं आज गणा, तात्या, पूनमसारखी आपली माणसं शोधली आहेत, तर पुन्हा तू तिथं विष कालवायला निघालीस? म्हणजे चबर चबर चालू नकोस. जास्त बोललीस तर जिभच हासडीन. मी कशाला विष कालवू? मी तर पाहायलाच गेली होती, पण संभाजी नानानंच तिच्या आईबाबा सांगितलं म्हणून मी नकार दिला. तर माझं काय चुकलं ग? आई, तुला जात पाहायची असेल तर गणेशबाबत अवश्य पहा. माझा दादा तीच मुलगी करेल, तू अजिबात आडवी येऊ नकोस. त्यानं ती मुलगी केली तर त्याला माझ्या घराचे दरवाजे बंदच समज. आई, खरं सांगू, तुझ्या घराला तर त्यानं केव्हा सोडचिठ्ठी दिली असती, पण तो त्याच्या दत्तक बापासाठी या उंबऱ्यात अडकला आहे. कारण त्याचा जीव त्याच्या दत्तक बापाला अडकला आहे ग. मंजूनं आपल्या आईला भरपूर समजावण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. मंजूनं मल्हारला नाशिकहून तात्काळ बोलवलं. दादा,
प्रेम करतोस ना बाणावर, मग आत्ताच चल व तिला ठासून होकार दे. माई, आबास मुळीच बी घालू नकोस. मंजू, काय झालं ग? मंजूनं मल्हारला माईनं पळशीत जाऊन नकार दिल्याचा उघडला सारा घटक्रम सांगितला. मंजू, ही माणसं अशी का वागतात ग? ती कर्णिक मावशी, ते तात्या, तो गजा वेडा, हा तुझा दादा, तू, आबा, सारी सारी अशी वागतात. मन भरून येतं. पण मग काही माणसं काहीही असो, पण मंजू माझ्यावर प्रेमाचा भंडारा उधळणारी ती ती दुरावली तर हा तुझा दादा उगमाच्या शोधात, अस्तित्वाच्या शोधात उद्ध्वस्त होईल. दिवाळीच्या नंतर शाळा उघडण्याच्या दिवशीच मंजू, आबा व मल्हार तिघेही पळशीत आले. पळशीत गंगारराव, सरलाताई, गार्गी व वेदांत सारे आलेले. गजाही आलेला. आबा, मल्हार, गजा व मंजूस घेत हवेलीत गेले. हवेलीत तात्या व पूनम दिसेच ना. काय झालं आबासाहेब, या. काय काम पाडलं? गंगाधरराव सरांना बसवत विचारू लागले. राव, तुम्हास पूनमचं स्थळ मान्य आहे. मल्हारची व पूनमची पण तीच इच्छा आहे. आमच्या मल्हारच्या आईचा काहीतरी गैरसमज झाला आहे. निघेल तो हळूहळू. पण आता पूनमची इच्छा नाही मल्हार सरांशी लग्न करायची. त्यामुळे ते आता विसरा तुम्ही. राव, एक वेळा तात्यांशी बोलतो हवं तर. आबा, सांगितलं ना. तात्या आणखी काय वेगळं सांगतील? माईनं नकार दिला आणि संतापात तात्याने पूनमचं आमच्या वेदांशी पक्कही करून टाकलं. आता पूनम आमच्या काळे घराण्याची सून झाली. ही काळ्या दगडावरची रेख समजा. मल्हार व गजा एकदम बिथरल्यागतच झाले. राव, मला एकदा तात्या व पूनमशी भेटायचं आहे. शिंदे सर, देवळे सर, कळत नाही का? परक्या घरच्या सुनेशी भेटताना तुम्हाला लाज नाही वाटत? पळशी, तुम्ही पिढी घडवायला आलेत की पिढी बिघडवायला? उठाणी शाळेत सटका, नाहीतर स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन या नात्यानं देवराजकडे तक्रार करत संस्थेतून हकालपट्टी करेन. लक्षात ठेवा. राव, आम्ही पिढी घडवायला आलो की बिघडायला आलो ते सारं गाव जाणतंय. ते तुमच्यासारख्या गावात कधीच न राहणाऱ्या माणसाकडून ऐकण्यात आले आम्हालाही स्वारस्य नाही आहे. राहिला प्रश्न हकालपट्टीचा, तर बिंदास करा, नाहीतरी नोकरीत आम्हालाही रस नाही राहिला आता. पण तुमच्या मनगडात ताकद असेल तर करूनच दाखवा. गजा बोलत नाही, पण अन्यायाचं दिसलं की तो समोर कोण याचा व परिणामांचा विचार करत नाही. त्यामुळे ठाऊक होतं. घना, शांत बैस. मल्हार, का शांत बसू मी? आपण काय वावगं केलं आहे त्यांचं? तात्या व बानाकाला भेटायचं म्हणतोय तर हे कुठल्या कुठं आणत आहेत. राव, हात जोडतो, एकदा तात्यांना भेटू द्या. आबा, पूनमचं वेदांशी झाल्यागतच आहे. हवं तर आम्ही गार्गीसाठी शब्द देतो. गार्गीचं नाव ऐकताच मल्हार संतापात उठला. गजा, या भल्या माणसास आमच्या वेदना कळकळ का कळत नसावी? तुझ्या भाषेत सांगावं लागेल का? तात्या व पूनम 2 दिवस भेटलेच नाहीत म्हणून आबा व मंजू परत निघाले. पूनम व तात्या परतले. मल्हार धावत तात्यांना भेटावयास गेला. तात्या, तात्या, माई काय बोलली त्यापेक्षा मी काय बिनवतो ते एक वेळा तरी ऐका. शिंदे सर, आमच्या बाणाच्या कुळाचा व आईचा अजून तपास लागत नाही, आणि जोवर तपास लागत नाही तोवर तुमचं आमचं जमणार नाही. तात्या, माईचं मनावर घेऊ नका. का मनावर घेऊ नको? आम्ही तुम्हास विचारलं होतं कुळ, तुमचे आईबाप, मग आमच्या बाणाच्या कुळाचा उद्धार करण्याचा हक्क तुमच्या आईस कोणी दिला? तात्यांचं सारं अंग संतापानं गदागदा हलू लागलं. कानाच्या पाया लाली लाल झाल्या. आमची आई, काश आमची आई राहिली असती तर. मल्हारच्या या वाक्यानं तात्या वरमले व त्याच्या काळजात जोराची कळ उठली. कळ वाढतच गेली. आपण या दोन्ही निष्पाप जीवांना न्याय नाही देऊ शकत या जाणीवीची कळ. तात्या जागेवरच कोलमडले.
पूनम रडतच धावत आली. तोवर मल्हारनं त्यांना पलंगावर टाकलं. पूनमनं तात्यानं तपासलं. झटका, तीव्र झटका. तात्यानं लगेच धुळ्याला हलवलं. पूनम, मल्हार, गजा व नाडकर्णी सर गाडीवर सहारे गेले. तात्या 8 दिवस दवाखान्यात राहिले. तात्या परतले, पण मल्हारची हिंमतच होईना. पुढचे 10-15 दिवस नुसती विस्फोटक स्थिती. आता गंगाधरपंत, सरलाबाई, गार्गी सारेच हवेलीत. पूनमला अजिबात हलू देत नसत. गजा व मल्हार पूनमला भेटण्यासाठी तगमग करू लागले. मध्यंतरी माईनं फोन करत मल्हारला तंबीस दिली. माझं न ऐकता पूनमशी लग्न केलं तर माझ्या घराचे दरवाजे कायमचे बंद समज. आमच्या घराशी काहीच नातं शिल्लक राहणार नाही. नाहीतरी मल्हारलाही ते नातं, ते घर नकोच होतं. पण आबा त्याचा जीव अडकत होता. मंजू तर आपलं भावाचं नातं तोडू शकत नाही, पण मग आबांसाठी बाणाचा बळी द्यावा, या नुसत्या विचारानंच वनवा भडके. गजा, एकदा तरी तिची भेट घडव रे. आता नाही सहन होत. माईची शिक्षा मला का देत आहेत? मल्हार, मलाही कळतंय रे, पण त्या तात्याची तब्येत पाहून नाही हिंमत होत. त्या देव माणसास काही व्हायला नको. आधीच एक झटका येऊन गेलाय. पूनमला 5 पायरी डोंगरात बोलावणं आलं. ती हल्ली गावात फिरतच नव्हती. पण सारे वाडे बाहेर गेले असताना परबतदाची म्हातारी आई व वडील वाड्यावरच होते. आईची तब्येतच सिरियस होती. पूनम गेल्याचं करतात गजानं अर्जुनदाची गाडी आणत मल्हारला बसवलं व गाडी डोंगरात थांबटली. पूनम परबत धनगराकडनं परततच होती. बाणा, अंगणातच अंगठ्यानं माती कोरत बाणा खाली पाहू लागली. बाणा, तूच म्हणाली होतीस ना? मल्हारला बोलणंच होईना. बाणा का? तू जिच्या बोलण्याचं एवढं मनावर घेतलंस त्या माईला मल्हार व तू एकत्र येऊच नाही असं तर होय ग. पण तू तरी त्याचा विचार कर. गजा, एकत्र येऊन नाही याला सुख मिळणार ना मला. माझं कुळ, माझी आई, माझे आजोबा या गोष्टी पोखरत राहतील दिमाग सारख्या. आणि बाणे, दूर होऊन सुखी होऊ का मग? मल्हार एकदम तुटल्यागत बोलला. गार्गीशी लग्न कर, सुखी राहशील. आणि तुझं काय? वेदांतला माझी खरी गरज आहे. बाणा, ऐक, ज्या माईने तुला नकार दिला त्या माईला, त्या घरालाच मी सोडचिठ्ठी देतोय. पण तू जाऊ नकोस. मल्हार, माझ्यामुळं कुणाचे आई वडील तुटणं मला नाही पटत. आई वडील कोणते? कुणाचे? सारा भ्रम आहे, पसार आहे हा. गजा, तात्यांना एक झटका तुमच्या समोर येऊन गेलाय. माझ्यामुळं पुन्हा झटका आला आणि माझा एकुलता आधार गेला तर कृपा करून असला अन्याय माझ्यावर करू नका. म्हणजे मला व तात्याला या विषयासाठी पुन्हा भेटू नका. हात जोडते मल्हार. पूनम निघून गेली. मल्हार जागेवरच खाली बसत हमसून रडू लागला. गजा, भंडारा गाठा. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.